शासनाने घोषित केलेल्या राज्यातील पहिल्या 10 मधाचे गावांमध्ये नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे चाकोरे या गावांचा समावेश आहे। या योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या 10 दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण सत्र मौजे चाकोरे येथे संपन्न झाले, अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नाशिक वैशाली भामरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। मधाचे गाव योजनेअंतर्गत या गावात सामूहिक सुविधा केंद्र, मधमाशी पालन माहिती दालन, मधाचे गाव दर्शनी कमान, सेल्फी पॉइंट तसेच मधवन उभारणी यांसाठी शासनाने 40.12 लाख इतका निधी मंजूर केलाय। या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत करण्यात येत असून 20 ते 29 जानेवारी 2026 पर्यंत 10 दिवस कालावधीचे मौजे चाकोरे येथील 25 लाभार्थ्यांना मधमाशी पालन विषयक बौद्धिक व तांत्रिक प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना मधपेट्या व साहित्य खरेदीसाठी मधाचे गाव योजनेतून 90% अनुदान व 10% लाभार्थी हिस्सा या तत्वावर सातेरी मधमाशांच्या 125 वसाहतीसह मधपेट्या, मधयंत्रे व इतर मध उद्योग साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे। याशिवाय गावात 25 ते 50 सातेरी मधमाशांची पेट्यांचे सामूहिक मधुबन स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे शेतकरी, पर्यटक व विद्यार्थ्यांना मधमाशी पालनाबाबत प्रात्यक्षिक मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येणार आहे। प्रशिक्षण कालावधीत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व माजी संचालक दिग्विजय पाटील भेट देत प्रकल्प स्थळांची पाहणी केली आहे। लाभार्थ्यांना मधमाशी पालन उद्योगातील तज्ज्ञ तुकाराम निकम, सेवानिवृत्त कीटकशास्त्रज्ञ वरिष्ठ शास्त्रज्ञ नितीन ठोके, नितीन भोये, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र नाशिक, वसंत चौधरी, निरीक्षक खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच जिल्ह्यातील मध उद्योग मास्टर ट्रेनर नितीन काळे, गजानन मालोराव व सचिन जाधव यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व लाभार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।